बघा शेडचं आपलं काम चालू झालेलं आहे। आणि बघा इथं आम्ही 2 खंबे लावलेले आहेत सध्याचे। हे बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पुन्हा एक बार नवीन ब्लॉगमध्ये। तर हे बघू शकता मित्रांनो, दुपारच्या वेळेमध्ये आपल्या सगळ्या बकऱ्याचं खाणं झालेलं होतं। तरी काही बकऱ्या आपल्या खात होत्या, तर आपल्या टोपल्यामध्ये आता पाणी सोडून देऊ पहिली, म्हणजे काय ते बकऱ्या पाणी पिते। आता नळाची सुविधा असल्यामुळे डायरेक्ट पाणी पिते। आणि इकडे गव्हाणीमध्ये बघा सगळं बकऱ्याचं खाणं झालं आणि काही बकऱ्या उरलं सुरलं खा लागल्या। आणि या गव्हाणीमध्ये सुद्धा बघा काही बकऱ्या खा लागल्या, तर काही बकऱ्या पूर्ण बसून आहे। आणि आपल्या बघा छोट्या पिल्ल्याची पण गव्हाण मित्रांनो, छोटे पिल्ले खा लागले आणि त्याचं पण खाणं झालेलं आहे। आता हे बघा इकडं पण खा लागले, तर काही बसून आहे। तर हे पिल्लू बघा, ते पाणी पण सोडलेलं आहे मित्रांनो आपण बघा। आणि हे पिल्लू बघा मित्रांनो पलीकडून गेलेलं आहे बघा। आता बघा कसं बाहेर येते, ते इकडून जाते मित्रांनो आणि इथूनच येते ते बघा। आणि आपली निरडी मित्रांनो आपल्या बकऱ्यामध्येच राहते। आणि आपली गाय बघा आता खाऊन पिऊन तिथं मस्त छान बसली आहे बघा इकडं। आता निरडी मित्रांनो आपल्या बकऱ्याबरोबर राहते। आणि चला मग मित्रांनो आपण जाऊ आता आपल्या वावरामध्ये। आपल्या वावरामध्ये मित्रांनो शेडचं बांधकाम चालू, तर चला जाऊ आता। तर चला मग मित्रांनो, हे बघा हे आपल्या वावराचा रस्ता मित्रांनो, गाडी शेड बांधायचा आहे मित्रांनो आपल्या घरापासून मित्रांनो। आपलं मटेरियल आहे ते सगळं आपण गेलेलं आहे। आणि पप्पा आणि दादा मग पुढे गेलेले आहे मित्रांनो बघा। आपण पण जाऊ आता बघा। शेडचं आपलं काम चालू झालेलं आहे। आणि बघा इथं आम्ही 2 खंबे लावलेले आहेत सध्याचे। हे बघा, तर आपलं शेड आता 1-2 दिवसामध्ये आता पूर्ण होतील। आणि बघा इकडं आपल्या कैच्या आणि खांब इथं आपण टाकलेले आहे। हे बघा, तर अशा 6 कैच्या आहे मित्रांनो आणि असे 12 खांब आहे। आणि इकडं आपण गिट्टीचा एक ढीग आणि मुरमाचा आपल्या रेतीचा हे 2 ढीग आपण आणलेले आहे। आणि बघा असे खड्डे केले मित्रांनो आपण, तर असे 12 खड्डे, इकडून 6 तिकडून 6 असे 12 आपण गड्डे केलेले आहे। आणि हे एक आपण उभं केलेलं आहे बघा, हे बघा पूर्ण। आणि आता त्या शेडचं आता बांधकाम मित्रांनो चालूच आहे। तर आपलं 30 बाय 60चं मित्रांनो हे पूर्ण आपलं शेड होणार आहे, ते पण बकऱ्यासाठी बघा। आणि इकडं पूर्ण तयारी चालू आहे आपली मित्रांनो। आपल्या जे बकऱ्या आहे ते तिकडं चारले आपल्या वावरामध्ये। आणि आपल्या शेडचं काम करायचं होतं मित्रांनो, हे बघा तुम्हाला खांब दिसत आहे, त्या शेडचं काम करायचं होतं म्हणून आपण बकऱ्या घरी लवकर आणल्या मित्रांनो। तर आता मी नाही मित्रांनो, 2 जण आपण बकऱ्या काय ते आपण घरी नेऊन सोडू आणि मग पुन्हा वावरात येऊ। आणि आपलं शेडचं राहिलेलं जे काम आहे ते आपल्याला करायचं आहे मित्रांनो पूर्ण। आता या महिन्याच्या शेवटपर्यंत आपलं पूर्ण शेड मित्रांनो कंप्लीट झालं पाहिजे, म्हणून आता बकऱ्याला म्हणून आपल्या ह्याच्यात चाललं। चला आता जाऊ आपण घरी।